आम्ही त्यांच्या घरी जाऊ. मधल्या काळात ते साताराला किंवा त्यांच्या गावाला जाऊन बसले होते असं मला कळलं. मी चौकशी केली. मी स्वतः त्यांच्याविषयी सद्भावना बाळगणारा माणूस आहे. पण दगडू दादा हे आमचेच आहेत. आता एकनाथ शिंदे, निलेश राणे यांना एक दिवसाची बातमी हवी असते. याला फोडला, त्याला फोडला, या एक दिवसाच्या बातम्या असतात. नंतर हे जे जातात त्यांचं काय होतं, कुठे अदृश्य होतात बरं का, हे कधीच कळत नाही. राऊत साहेब, ईडीने भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या विरोधात त्यांच्याबाबतचा क्लोजर रिपोर्ट सादर केल्याने तो स्वीकारला देखील नाही. मला माहिती बघा असं आहे की क्लोजर रिपोर्ट भाजपच्या नेत्यांविरुद्धच होणार ना, आमच्या विरुद्ध नाही होणार. ईडीच्या कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलेलं आहे, पण माझा क्लोजर रिपोर्ट केला नाही. राऊत साहेब, एक मोठा विषय आहे की असं म्हटलं जातं आहे की महापालिका निवडणुकांनंतर शरद पवार हे एनडीए सोबत जाण्याची दाट शक्यता यासाठी आहे. शरद पवारांचं मन वळवण्याची जबाबदारी अजित पवारांवर सोपवली असल्याचं कळतं आहे. त्यांच्या नेत्यांकडूनही तसेच संकेत मला तसं वाटत नाही की शरद पवारांनी ज्या प्रकारचं आयुष्य, राजकीय जीवन एका विचारधारेसाठी समर्पित केलेलं आहे, हा शाहू फुले आंबेडकर, त्या विचारधारेला सोडून शरद पवार वयाच्या 86व्या वर्षी भारतीय जनता पक्षाबरोबर जातील असं मला सुतराम वाटत नाही, अजिबात वाटत नाही. माझं वारंवार त्यांच्याशी या विषयावर चर्चा होत असते. तेही आमच्याशी मोकळेपणानं बोलत असतात. एक फार मोठ्या विचारांची भूमिका घेऊन 50 वर्षापेक्षा जास्त काळ शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम केलं. एक पिढी घडवली, अनेक पिढ्या घडवल्या, आणि त्या पिढीलाही त्यांनी हाच वारसा दिला, या विचारांचा वारसा दिला यशवंतराव चव्हाणांपासून त्यांनी. मग अशा वेळेला मला वाटत नाही की माननीय पवारसाहेब हे या वयात इतकी वर्ष राजकारण केल्यावर जात्यंध धर्मांध शक्तींच्या मागे जाऊन स्वतःच्या कारकिर्दीला एक डाग लावून देते. चला, थँक्यू. याची सुरुवात देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की ज्या पद्धतीने लोक मतदान करत नाही, ऑस्ट्रेलियामध्ये जे लोक मतदान करत त्यांचा अधिकार काढून घेण्यात, अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देखील निवडणुका याच्यावरती विचार करत नाही. मतदान कोण करू देत नाही? मतदान तुम्हीच करू देत नाहीत. मतदार यादीतून नावं वगळून, SIR सारख्या योजना आणून, दहशत निर्माण करून गावागावात. खरं म्हणजे कारवाई राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आणि निवडणूक आयोगावर व्हायला पाहिजे या महाराष्ट्रात आणि देशात. पक्ष फोडून, पक्ष फोडायला निवडणूक आयोगांना मदत करून, मतदारामध्ये गोंधळ निर्माण करून मतदान करूच द्यायचं नाही. जे आपल्या विचाराचे, आपल्या भूमिकेचे नाहीत त्यांना मतदान करू द्यायचं नाही. ऑस्ट्रेलिया कशाला सांगताय? महाराष्ट्रात बघा, नागपुरात बघा आणि मुंबईत बघा मिस्टर फडणवीस. चला, थँक्यू. काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे 33 खासदार काही वर्षांपूर्वी बिनविरोध निवडून आले होते, तेव्हा लोकशाहीची हत्या झाली नाही का, असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. ना, 33 खासदार जेव्हा देशभरात निवडून आले तेव्हाची राजकीय परिस्थिती ही आजच्यासारखी नव्हती. स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा जे वातावरण होतं त्याच्यामध्ये अनेक लोक निवडून आलेत बिनविरोध. मी तुम्हाला एक सांगतो की साताऱ्यामध्ये आनंदराव चव्हाण यांचं निधन झाल्यावर, म्हणजे पृथ्वीराज बाबांचे वडील, तिथे प्रेमला काकू चव्हाण त्यांच्या मातुश्रीनं उभं केलं. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी ठरवलं की तिथे आपला उमेदवार टाकायचा नाही. अटल बिहारींनी ठरवलं आणि ती निवडणूक बिनविरोध झाली. अशा काही निवडणुका महाराष्ट्रामध्ये बिनविरोध झालेल्या आहेत, पण ती माणसं, बिनविरोध निवडून आलेली माणसं टोलेजंग होती आणि सर्व पक्षांनी ठरवलं. ते आधीच माघार नाही घेतली कोणी. बिनविरोधचा अर्थ अर्ज भरल्यावर माघार येणं नाही. सगळ्यांनी मिळून सहमतीने ठरवणं की यशवंतराव चव्हाण निवडून चालले आहेत, भाऊसाहेब हिरे निवडून चालले आहेत, अमुक अमुक निवडून चालले आहेत, त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज न भरणं बऱ्याचदा, आणि सामुदायिक निर्णय घेऊन त्यांना बिनविरोध निवडून देणं, यात फरक आहे. इंदिरा गांधी बिनविरोध निवडून नाही आले, एवढं मोठं महान व्यक्तिमत्व. राजीव गांधी नाही आले, स्वतः मोदी नाही आले, अमित शहा नाही आले. काय सांगताय तुम्ही? चला, जो नगरसेवक बनतो तो मागच्या जन्मामध्ये पाप केलेला असतो, जो महापौर बनतो तो अति पाप केलेला असतो. स्वतः फडणवीस महापौर, नगरसेवक आणि महापौर होते. काय बोलाल तुम्ही? फडणवीसच बोलले म्हणताय ना. स्वतः त्यांची कारकीर्द ही नागपूरचे नगरसेवक म्हणून सुरू झालेली आहे आणि मग खूप मोठं पाप केल्यावर ते
महापौर झाले आणि मग त्यानंतर मोठं पाप केल्यावर ते आमदार झाले आणि महापाप केल्यावरती राज्याचे मुख्यमंत्री झाले. एक विषय आहे की आतापर्यंत अशी चर्चा होती की मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत प्रचार सभेसाठी येतील, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येतील, पण आता अशी माहिती मिळते की ते येत नाहीयेत. मुंबईचं वारं बदललंय, मुंबईचं वारं पूर्ण बदललंय. त्याच्यामुळे कोणी आले तरी त्यांची टोपी उडून जाईल इकडे. हां, त्याने यायला पाहिजे. खरं म्हणजे या सगळ्यांनी यायला पाहिजे आणि मुंबईत वारं काय चाललंय ते पाहायला पाहिजे. आमचं त्यांना आव्हान आहे, या तुम्ही, काय हरकत नाही. आम्हाला कोणाचे आव्हान वाटत नाही. मोदीजी येऊ द्या,